बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण गुलकंद आणि रोज सिरप वापरून मोदक करणार आहोत. त्याच्यासाठी सारण करतो आहे. हे बघा, तुपावर खोबरं भाजलं आहे, त्याच्यामध्ये हे गुलकंद टाकते आहे आणि ही साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. आता पीठ भिजवायला पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये रोज सिरप टाकलं आहे, त्याला चांगली उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण तांदळाची पिठी टाकायची आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ झाकण टाकून ठेवायचं 10 मिनिटं आणि नंतर छान मळून घ्यायची पिठी. आता आपण हे मोदक करूया. एक आपण गुलाबाच्या आकाराचा मोदक करायचा आहे. त्याच्यासाठी अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्याचे असे आपला डबा घ्यायचा छोटा आणि त्याच्याने असे 4 गोल आकाराचे चकत्या करून घ्यायच्या. आता त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. हे बघा, एकसारखं सारण भरून घ्यायचं आणि त्याला नंतर असं दुमडायचं आणि थोडंसं प्रेस करायचं हाताने आणि हे बघा असं गुलाबाचा आकार देण्यासाठी त्याला असं फोल्ड करायची एक पाकळी अशी. आणि आता हा आपला रेग्युलर मोदक. हे बघा, आता हा मोदक तयार झालेला आहे आणि ह्याला आता आपण 10 मिनिटं पाण्याच्या ह्याच्यावरती उकळी करूया. 10 मिनटानंतर आपले मोदक तयार झालेले आहेत. बघा कसे छान दिसत आहेत ना. तर बाप्पा खुश होणार.